शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक बसवण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट 2च्या पथकानं देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. गुन्हा शाखा युनिट 2ची यशस्वी कारवाई 3 एप्रिल 2025ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परिसरामध्ये अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी पाळत ठेवली. त्यानंतर संबंधित आरोपी मेहबूब मुस्ताक खान राहणार संजय नगर 84 पेट्रोल पंप मागे नाशिक याला चुंबक फाटा परिसरातून ताब्यात घेतलं. संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलं. पोलिसांनी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 नुसार कारवाई करत गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये गुन्हा शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संतोष तोरणमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हीर पोटे, यशवंत बेंडकुळे, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गुळावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर शिंदे, सुभाष आहेर, प्रकाश महाजन, वाल्मिक वडणे, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडबहाले, प्रवीण वागचौरे आणि सुनील शेंडगे यांनी मोलाचं योगदान दिलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.